करणाऱ्या व्यक्तीने त्याचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु पब्लिक प्लेसेसमध्ये ते करू नये आणि इतरांच्या आनंदावर विरजण टाकू नये. अशा जे कोण मद्यपी असतील ना, असे कोणी जर हुल्लडबाजी करणारे जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासन ऑलरेडी एसपींनी पण सूचना दिल्यात. माझ्याबरोबर आता एसपी पण आहेत आणि याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा ओंगळवाणा प्रकार किंवा अशा प्रकारच्या हुल्लडबाजी करू आम्ही करणार नाही आणि कारवाई तर निश्चित करू. सर, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट या ठिकाणी खरं तर जे विकेंड्स असतात किंवा जे सार्वजनिक सुट्ट्या असतात त्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या आदल्या रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पर्यटक येतात. मेन करून जी तरुणाई आहे ती IITची आणि तिथं खूप जसं आपण सांगितलं ओंगळवाणे प्रकार चालतात. खरं तर फॉरेस्टने याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. आपण त्यांना काय आदेश देतो? आजच या विषयावर पण चर्चा झाली. फॉरेस्टला तात्काळ सूचना दिलेल्या आहेत की सायंकाळी 6 नंतर कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी तिथे अलाव केली जाणार नाही आणि जर अलाव करू तर त्याच्यावर कारवाईच केली जाईल आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली तर अधिकाऱ्यांवर पण कारवाई होईल. हा मेसेज स्पष्ट आहे. सीएम साहेबांच्या स्पष्ट सूचना आहेत आणि चीफ सेक्रेटरींनी पण या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की अशी कुठलीही घटना ज्या घटनेमुळे अशा प्रकारचं जीवितहानी होणार असेल तर त्या संबंधित कारवाई अधिकाऱ्यांची व्यक्तिगत ती जबाबदारी राहील आणि त्यांच्यावर कारवाई होईल. पर्यटकांसाठी आताच आपण थोड्या वेळापूर्वी जे सांगितले डू अँड डोंट्स त्याचे आहे तर ते नक्की ती जी काय आहे ते नियमावली ती कधीपर्यंत जाहीर होईल, जी पर्यटकांपर्यंत जाईल? ऑलरेडी आपण पर्यटकांसाठी आपत्ती व्यवस्थापनामध्ये डू अँड डोंट्स केलेले आहेत. परत रिट्रेट करून आज ज्या काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्यात विशेषतः लोणावळ्याशी संबंधित आज सायंकाळपर्यंत आम्ही ते इश्यू करू आणि आपल्याला पण देऊ आणि मी दंडाधिकाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत तर ते करतील. कारण लोकलाइज काही इश्यूज असतात. आपण जनरल सूचना देतो, जिल्ह्यांनी तसंच काढलं पण आहे, परंतु लोणावळ्यासाठी स्पेसिफिक लोणावळ्या आसपासच्या परिसरासाठी विशेष अशी आणि त्याच्यासाठीच मी म्हणलं की आपण सर्व जे काही स्टेक होल्डर आहेत त्यांना बोलावलं होतं. म्हणजे रिक्षा चालक असतील त्यांची संघटना, टॅक्सी, टुरिस्ट, नंतर तुमचे ट्रॅव्हल गाईड्स, हॉटेल्स या सगळ्यांना आपण बोलावलं होतं आणि त्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक रेल्वे असेल, फॉरेस्ट असेल, सर्वसमावेशक सूचना आपण आता इश्यू करतो आहोत आणि त्या पुढच्या 1-2-3 तासामध्येच आपल्याला मिळेल आणि आपण पण त्याला प्रसिद्धी द्यावी. आपण सर्व ठिकाणी बॅनर्स लावतो आहोत. सार्वजनिक ठिकाणी सर्व हॉटेल्समध्ये हे डूज अँड डोंट देतो आहोत. हॉटेल असोसिएशनने स्वतःहून सांगितलं की आम्ही त्याच्या बाबतीमध्ये स्वतः त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन जे कोणी पर्यटक येतात त्यांच्यापर्यंत पोहोचू. जे मुंबई आणि पुण्याचे नेहमीचे ट्रॅव्हल गाईड्स किंवा टॅक्सी येतात त्यांना सुद्धा या सूचना आपण देणार आहोत, जेणेकरून एक सर्वांनी मिळून आपल्याला याचं जे काही वैभव आहे ते टिकवायचं आहे लोणावळ्याचं आणि पर्यटकांना आज चांगला आनंद आपण देऊ शकतो अशी व्यवस्था आपण निर्माण करू शकू असं या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.